मऊ मखमली रसरशीत अशी रसमलाई, खूप सुंदर आणि जिभेवर ठेवताच विरघळते अशी रसमलाई. अजिबात अवघड नाहीये, कोणीही पहिल्याच प्रयत्नात सहज बनवू शकता अशी रसमलाई. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि त्यामध्ये रसही खूप असा भरपूर प्रमाणात भरलेला आहे. तर अशी रसमलाई बनवण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स आणि टायमिंगसुद्धा परफेक्ट सांगितलेला आहे. त्यामुळे जराही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी माधुरी आणि माधुरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रसमलाई. अजिबात अवघड अशी नाही आहे. स्वीट डिश म्हटलं तर सर्वात सोपी आणि सिंपल अशी रेसिपी आहे. चला तर मग पटकन छान रसरशीत रसमलाईला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये तुम्ही विनेगर किंवा मग लिंबाचा रस असं वापरू शकता. लिंबाचा रस 1 वाटी घेतलाय तर त्यामध्ये 1 वाटी पाणी देखील मी ऍड केलेलं आहे आणि थोडं थोडं या ठिकाणी मी टाकत आहे. खूप सारं एकखट्टी किंवा एकाच वेळेस सर्व रसाचं पाणी किंवा विनेगर टाकायचं नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता उकळी फुटल्यानंतर दूध या ठिकाणी आपलं जे आहे ते फाटलेलं आहे. गॅस बंद करूया आणि खाली एक पातेलं त्यावरती चाळण ठेवून स्वच्छ सुती कपडा ठेवून त्यावरती आपण जे फाटलेलं दूध आहे ते सुती कपड्यावरती टाकून घेऊया. एकदम छान सिंपल आणि सुटसुटीत अशी रेसिपी आहे. खूप अवघड नाहीये, करायला खूप सोपी आहे. या ठिकाणी पाणी टाकून घेतल्यानंतर आपण जे लिंबू किंवा विनेगर वापरतो त्याचा फ्लेवर येऊ नये किंवा वास येऊ नये म्हणून काय करायचं, त्यावरती पाणी पूर्ण निथळून गेल्यानंतर वरतून आपण जे थंड पाणी आहे ते यावरती 3 ते 4 वेळेस टाकून घ्यायचं. पाण्याचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात ठेवायचं. त्याने काय होतं, छान स्वच्छ धुतलंही जातं आणि त्याचा जो थोडासा स्मेल येतो लिंबाचा किंवा विनेगरचा तो मग रसमलाईमध्ये उतरत नाही. त्यामुळे मी एकदम इथे 4 ते 5 ग्लास पाणी टाकून व्यवस्थित स्वच्छ धुवून निथळून घेतलेलं आहे. आता याची गाठ मारून याचं पाणी जे आहे ते पूर्ण काढून घेऊया. मी या ठिकाणी गाईचं दूध वापरलेलं आहे. तुम्ही जर म्हशीचं दूध वापरलं तर यापेक्षा जास्त पनीर या ठिकाणी येऊ शकतं. पण गाईचं दूध वापरल्यानं खूप कमी प्रमाणात मलाई जी आहे, पनीर जे आहे खूप कमी प्रमाणात आपल्याला मिळतं. या ठिकाणी मी दुसरीकडे परत दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दुधाला छान उकळी आली आहे. दुधाला छान उकळी आली की त्यामध्येच काजू, बदाम, पिस्ता असे ड्रायफ्रुट्स आपण त्यामध्ये टाकून घेऊया. या ठिकाणी सर्व ड्रायफ्रुट्स टाकून झाले की आपण त्यामध्ये केशरच्या काड्या टाकणार आहोत. केशरच्या काड्या ही ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर नाही टाकल्या तरी चालेल. त्यानंतर आपण फूड कलर टाकणार आहोत. फूड कलर पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. पण फूड कलरने कलरही खूप सुंदर येतो आणि टेस्टमध्येही काही डिफरंट होत नाही. या ठिकाणी मी फूड कलर पण चिमूटभर टाकलेला आहे आणि व्यवस्थित त्यामध्येही वाटीमध्ये थोडंसं दूध टाकून व्यवस्थित फूड कलर मिक्स करून घेत आहे. तुम्ही बघू शकता एकदम स्टेप बाय स्टेप जर रसमलाई केली तर खूप परफेक्ट होते. टाईमही व्यवस्थित मॅनेज होतो. या ठिकाणी दूध छान उकळलंय, त्यामध्ये साखर टाकून घेऊया. साखर टाकल्यानंतर दुधाची परत कन्सिस्टन्सी जी आहे ती पातळ होईल आणि त्यानंतर 4 ते 5 मिनिटं उकळवून घ्यायचं आणि उकळवून झाल्यानंतर पुन्हा दूध जे आहे घट्ट होतं आणि थंड झाल्यावर तर ती अजूनही घट्ट होतं. खूप जास्त रसमलाईसाठी दूध हे जे आहे आपण म्हणतो ते खूप घट्ट नसतं. तुम्ही बघू शकता बाहेरही खूप जास्त प्रमाणात घट्ट कोणी बनवत नाही. या ठिकाणी नॉर्मल जे त्याचं टेक्स्चर आहे ते नॉर्मल असतं, खूप जास्त घट्ट नसतं. यामध्ये उकळून झाल्यानंतर वेलची पावडर टाकलेली आहे, त्याने चव खूप छान लागते. या ठिकाणी इकडे सर्व बॅटर जे आहे आपलं व्यवस्थित पनीर जे आहे एकदम छान त्यातलं सर्व पाण्याचं मॉइश्चर आहे ते निथळून गेलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता खूप कमी या ठिकाणी मलाई मिळते आपल्याला आणि ही व्यवस्थित हाताने छान जे आपले व्यवस्थित हाताने एकदम प्रेस करून तेल सुटेपर्यंत नाही पण हलकसा मऊसूत गोळा होईपर्यंत हे छान मॅश करून घ्यायचं. तुम्ही जेवढं छान मॅश करणार त्याला क्रॅक जाणार नाही. हलकेसे क्रॅक असले तर चालतील पण खूप सारे क्रॅक पण नको आहेत. त्या ठिकाणी बघू शकता तुमचं जे हाताचा
जो जोर लावण्याचा भाग आहे त्याने तुम्ही एकदम छान असं प्रेस करून मऊसूत गोळा या ठिकाणी मी तयार करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान आणि मऊसूत असा गोळा झालेला आहे। हे बघा किती सॉफ्ट आहे। आता व्यवस्थित त्याची आपण जे आहे छोट्या छोट्या आकाराच्या टिक्की तयार करून घेऊया। एकही क्रॅक किंवा काही पडत नाहीये। 1.5 लिटर दुधामध्ये कमीत कमी 8 ते 9 टिक्की या ठिकाणी तयार होतात मीडियम साईजमध्ये। खूप जास्त मोठी साईज करायची नाही कारण आपण हे साखरेच्या पाकामध्ये छान उकळवून घेणार आहोत, त्यामुळे त्याची साईज जी आहे ती डबल होते। या ठिकाणी कढईमध्ये पसरट कढईमध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मोठे 5 चमचे साखर टाकून घेतलेले आहे। साखर व्यवस्थित वितळून द्यायची आहे आणि पाण्याला उकळी काढून घेऊया। या ठिकाणी 5 ते 6 चमचे मी साखर या ठिकाणी 1 ग्लास पाण्याला वापरलेले आहे। मेजरमेंटही परफेक्ट आहे, टायमिंगही परफेक्ट आहे। रसमलाई अजिबात चुकणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 6 चमचे साखर या ठिकाणी मी यूज केलेली आहे। साखरेला छान अशी उकळी आली आणि भांडं जे आहे ते पसरट घेतलेलं आहे, त्यामध्ये हळूहळू त्या टिक्की उकळत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या आणि एकदम छान सोडल्यानंतर 4 मिनिटे छान शिजवून घ्यायच्या। आता यावरती झाकण ठेवूया। झाकण ठेवून झालं की आपण अजून पलटी मारलेल्या नाही आहोत, त्यामुळे झाकण ठेवून त्याच साईडने व्यवस्थित 4 मिनिटे शिजवून ठेवूया। 4 मिनिटे झाले आहे। तुम्ही बघू शकता त्याचा आकार जो आहे किती छान झालाय आणि त्यांनी गोलाकार देखील पकडलेला आहे। रांगोळीसारखा गोलाकार दिसतोय। या ठिकाणी त्या टिक्की ज्या आहे त्या आपण आता उलट्या बाजूनेही भाजून घेऊया, छान शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता 4 मिनिटं बिना झाकण ठेवता, त्यानंतर झाकण ठेवल्यानंतर 4 मिनिटे आणि आता पलटी मारून झाल्यानंतर पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत आणि अशी 4 मिनिटे म्हणजे एकूण 12 मिनिटे टिक्की एकदम छान पाण्यामध्ये उकळवून शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान फुललेला आहे। रस त्याच्या पूर्ण आतपर्यंत मुरलेला आहे साखरेचा। आता आपण ते एकदम थंड होऊ देऊया आणि मग त्याचा रस असा काढून डिशमध्ये काढून घेऊया। खूप जास्त प्रेस करायचं नाहीये, हलकासा रस फक्त या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत। 8-9 टिक्क्या या ठिकाणी व्यवस्थित तेवढ्या दुधामध्ये बनल्या जातात। दूधही छान थंड झालेलं आहे। दूध छान थंड झालं का तुम्ही बघू शकता एकदम छान घट्टसर होतं आणि ते त्यावरती टाकून 2 ते 3 तास फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून ठेवूया। 3 तासानंतर तुम्ही बघू शकता रसमलाई एकदम थिक झाली आहे, घट्ट झाली आहे आणि रसही पूर्ण आतपर्यंत भरला गेलेला आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। मस्त खा, स्वस्त राहा। बाय बाय।